कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असलेले वयाधिक्य क्षमापित करण्याबाबत GR निर्गमित झालेला आहे 9 फेब्रुवारी 2026 रोजी। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला। सदर निर्णयानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची विहित कार्यपद्धतीने नियुक्ती झाली आहे, तसेच जे कर्मचारी इतर विहित शैक्षणिक अर्थाची पूर्तता करतात व न्यायालयीन प्रकरणाची समानरित्या स्थित आहेत, अशा अशासकीय अनुदानित महाविद्यालयात 45 कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तसेच सदर मान्यता ही केवळ वयाधिक्य क्षमापित करणे पावत आहे। संबंधित कर्मचाऱ्याची सेवाविषयक व निवृत्तीविषयक बाबींवर शासनाच्या प्रचलित नियमानुसार आधारे कार्यवाही करणे आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले वयाधिक्य क्षमापित करण्याची एक मान्यता एक अपवादात्मक बाब म्हणून या प्रकरणाचा कोणत्याही परिस्थितीत पूर्वोदाहरण म्हणून वापर करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर या शासन निर्णयाचा महाराष्ट्रातील विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। एकमेकांना नक्की शेअर करा। परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।